हाय गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगला असाल. चला तर सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला, थंडी कशी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे बघा किती थंडी. तुम्हाला इथे दिसत असेल, यांना तर इतकी थंडी वाजती की बस. आता जॉकेट काढून घेतलंय, ऊन पडलं आहे बाहेर. बाहेर बसायचं नाव नाही, सोप्यावर बसले टोपी घालून. मार्केटला जायचं तर स्वेटर घालून चालले. म्हटलं बाहेर ऊन पडलंय, उन्हाचा जरा आनंद घ्या. व्हिटॅमिन डी वगैरे काय कमी असेल ते भेटून जाईल. नंतर मग त्यांनी स्वेटर काढलं आणि टोपी घातलीच, तरी पण आता इथे बसले आहेत. आता थंडी कमी झाली का नाही? थंडी अजिबात कमी नाही झाली. थंडी लय वाजते मला. अशी कशी वाजते थंडी? काय करणार आहे आता, तिकडे उत्तर भारतामध्ये काश्मीर हिमाचलला वगैरे बर्फ पडू लागला. मग आपल्याला तिकडं बर्फ पडतोय, इकडं काय आहे संभाजीनगरला? इकडे थंड वारे वारा येते ना, इकडे थंड हवा येते ना. कशाची थंडी हवा येते? कामाला लागला की थंडी वाजत नाही. मी 5 वाजेपासून उठलेली, मला काही थंडी वाजे ना. सगळे कामं झालेत माझे. तुम्हाला सांगते, पूर्ण सकाळपासून टिफिन झाला आहे, स्वयंपाक पण झाला आहे, यांचा पण झाला आहे, मुलाचा झाला आहे. आणि आता मंडीत पण जाऊन आले भाजीपाला घेऊन. मी तुम्हाला दाखवते आता भाजीपाला आणला आहे. तर त्यानंतर आता मी इथं पुसणार आहे फरची. आता इथं घेतले आहे मी बकेट फरचीची, आणि आता फरची पुसायची आहे. त्याच्यानंतर मग आता यांचं जेवण बाकी आहे आणि आम्हालाही नाश्ता बाकी आहे. तर आता काय, आता पुढचा प्लॅन? आंघोळ करतो, आता जेवण करतो आणि जातो कामाला. कामाला तर जायचंच आहे. काम कोणाला चुकलंय? मग आता दुसरं काय, माझा काय प्लॅन असणार आहे. ते पण खरं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ते. चला, आता दूध ठेवलं आहे तापायला. दूध आत्ताच आलं आहे. आता विराजचा राहायला आहे चहा अजून. आता त्याला बनवते चहा. मी चालले आता किचनमध्ये. इथे आणला आहे आता मंडीतून एकदम सकाळचा फ्रेश भाजीपाला. हे बघा, तुम्ही ते बघू शकता. मी एवढा असा, काल बाजार होता, मी बाजारात काही गेली नाही. काल गुरुवारचा बाजार असतो संभाजीनगरला, तर काही गेले नाही. यांनाही वेळ नव्हता, तर मग मी आता गेले होते मंडीत आणि तिथून आणला आहे भाजीपाला. तर भरपूर आणला आहे. आता इथं आणले आहे वाटाण्याच्या शेंगा, आल्या आहेत मार्केटला. पुन्हा मेथीची भाजी पण छान मिळाली आहे, एकदम गावरान. हे बघा. आणि आज म्हटलं चला संध्याकाळी पावभाजी करण्याचं आहे तयारी. बघू आता काय बनवायचं आहे. पण चला, आज पावभाजीच बनवायचा विचार आहे. त्यामुळं मी आज सर्वच नव्हतो घरामध्ये, तर सर्वच असा भाजीपाला घेऊन आले आहे. त्यानंतर आता इथे ठेवले आहे दूध. आता हे दुधाचं जे आहे हे इथे गरम होत आहे. आता हे विराजचा चहा बाकी आहे, तो खूप उशिरा उठला. गॅस का बंद केला? त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा, माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. मी सकाळी आज 5 वाजताच उठले होते. परीचा पण टिफिन द्यायचा होता, तिचा पण टिफिन दिला आणि त्यानंतर मी इथं लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला आहे. इथे बनवल्या आहे बाजरीच्या भाकरी आणि पोळ्या पण बनवल्या आहेत. 2 भाकरी पण टाकल्या आहेत इथे बघा. त्याच्यानंतर इथे बनवली आहे मटकीची भाजी. हे बघा, ड्रायमध्ये बनवली आहे टिफिनसाठी मुलांच्या. त्याच्यानंतर इथे बनवले आहे थोड्याशा वालाच्या शेंगा. स्वयंपाक पण झाला आहे. फक्त 8च वाजले आहे, स्वयंपाकही झाला आहे, फ्रेशही झाले आहे आणि किचन वगैरे पण पूर्ण साफ झालं आहे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता. पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलं आहे. गॅसही घासून झाला आहे आणि त्याच्यानंतर इथे एवढे भांडेही घासून झाले आहे. हे फक्त सारखे सगळे थंडी थंडी म्हणतात, पण मला काही थंडी वाजत नाही का. पण मग मला काम यायला लागलं की असं टाइमपास करायला आवडत नाही. तर हे बघा, इथे भांडे झाले आहे, सगळंच आवरून झालं आहे. असं आहे. आता इथे मी आता चहा ठेवला आहे भैयासाठी. चला, आता मी मस्तपैकी असा इलायची फ्लेवरचा चहा बनवून देणार आहे. अद्रक टाकायची का विराज? तुला बोलते मी, जरा आवाज काढ ना. तुझ्या आवाजाने कोणी ओळखणार नाही. ही टाकली इथे इलायची. साखर डब्यात काढावं लागेल. इथे टाकलं आहे साखर, फक्त अर्धा चमचा टाकणार आहे, कारण आमच्याकडे जास्त गोड चहा कोणी पित नाही, पण पाहिजे थंडीचा थोडा की ना. चला, आता इथे चहा बनवते, नंतर मग नाश्ता करू. जायचं तुला आज कॉलेजला? का बरं? मेसेज नाही आला. मेसेज नाही आला? मग आज सुट्टी? चला, आज एन्जॉय करा. आज सुट्टी, दिवसभर विराज बाहेरच असतो. बिजी विराज झाला, बिजी. जसं तसा इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालं तसा खूपच बिजी झाला. सकाळी 9ला जातो, संध्याकाळी 6-7लाच येतो. त्याच्यानंतर बाकीचे कामं पण त्याला घरातले करावं लागतात ना.
परीला आणणं नेणं, बरोबर आहे की नाही? चल, चहा सोबत काही खायचंय का फक्त चहाच घ्यायचा आहे? वापस त्याला सुरू. कस काय? तर इथे झाला आहे विराजचा चहा तयार. चल विराज, हा चहा घे तू आता. आणि विराजला जायचंय आता पार्टीला. तर आता झालाय चहा आणि आता इथं घेणार आहे मी थोडंसं दूध आणि ते पण त्याच्यामध्ये गावरान तूप टाकून. मग ते गावरान तूप घेतलं की थंडीचं छान वाटतं. अशी स्किन ड्राय झाली आहे तर मग व्यवस्थित वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे आता मी तसं घेणार आहे दूध आणि त्यानंतर मग बाकीची कामं करते राहिलेली. तर इथे झालं आहे आता हे दूध एकदम तयार. हे दूध जे आहे मी याला गरम करून घेतलं आहे छान उकळून असं. गाईचं दूध आहे हे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे. थंडी खूप पडली आहे ना त्यामुळे मग मी हे असं घेते. हे पचनक्रियेसाठी पण छान आहे आणि आपल्याला पिण्यासाठी पण खूप छान आहे. चला आता हे दूध झालं आहे ते रेडी. चला आता मी जाणार आहे समोर. अरे विराजने किती चहा सांडवलाय, बापरे. का बरे आवडला नाही का? ते विराजने बघा किती चहा सांडवलाय. ते सांडला का सांडवला? हे पहा गाईस, इथे विराजने बघा चहा पिता पिता चहा सांडला आहे. म्हणे तुला कंटेंट नव्हतं म्हणे बोलायला म्हणून मी चहा सांडवला, त्याच्यावर बोल म्हणे. आता ही पुसायचं कोणी? इथे मी फरची पुसायची तयारी केलेलीच आहे पण त्याने ऑलरेडी इथं चहा सांडून ठेवला आहे आणि मला म्हणतो तुला कंटेंट नाही म्हणून मी चहा सांडवला. लयच गरीब पोरगं आहे आमचं. ते पहा बोलणार बी नाही ते. ते पहा लयच गरीब आहे लगे. एवढा गरीब कसा आहे काय माहिती. तर हे गाईज मी आता हे यांच्यासाठी ताट बनवलं आहे जेवायला. हे बघा तुम्ही ते बघू शकता. आता मी अशा भाज्या वगैरे बनवल्या, मी तुम्हाला आधीच दाखवलं होतं. आणि त्याच्यासोबत त्यांना मी आता हे त्यांना देते ताट. ती बसली आहेत आता, त्यांचे झाले आहे ते आता फ्रेश आणि छानपैकी आता इथं जेवायला बसली आहे. तुम्हाला दाखवते मी आता कशी बसली. तर आता यांनी मला लसणच्या पाकळ्या मागितल्या आहेत जेवायला. चला आता लसण पण मी त्यांना देणार आहे. कोणी खातंय का असेल लसण जेवणासोबत? कोण कोण खातं लसण जेवणासोबत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं. हे खातात बरं का. काय असतं ते लसणचं रिझन? इथं दिल्या द्या ना लसणच्या पाकळ्या. आता हे बसते जेवायला. पाणी राहिलं होतं का? चला हे गाईच आता इथे झाले माझे सगळे काम आणि चला आता झाला आहे जेवणाचा टाइम. तर चला म्हटलं आता हा जो भाजीपाला होता तो निवडून ठेवा आणि नंतर करावा जेवण. तर चला मी आता हा भाजीपाला पिशवीमधून काढते. हे बघा इथे हा जो आहे आता हा मी सर्व भाजीपाला आहे तो निवडून घेणार आहे. इथं जास्त काही निवडायचं काम नाहीये. ह्या कॅरी बॅग पण आणल्या आहेत मुलांच्या टिफिनसाठी. त्यानंतर ही जी आहे मेथीची भाजी, गाजर. तर हे बघा आता इथे हा जो भाजीपाला आहे मी हा सर्व काढून घेतला आहे. आणि चला आता हा सर्व जो आहे तो मी फ्रीजमध्ये लावून ठेवणार आहे. त्यानंतर जे आहे निवडायचं बाकी ते निवडून घेणार आहे. मेथीची भाजी आणि वाटाण्याच्या शेंगा आणि कोथिंबीर हे जे आहे हे निवडून घ्यायचं आहे. चला तर मग आता मी हे सर्व भरून ठेवते. आता इथं हा जो भाजीपाला आहे इथं हे आलू जे आहे मी सगळ्यात खाली ठेवले आहे आणि या टपमध्ये बाकीचा भाजीपाला ठेवला आहे. इकडे ठेवली आहे काकडी, गाजर आणि इथं हिरवी मिरची इथं अगोदरच होतं. चला आता हा भाजीपाला झाला आहे भरून. त्यानंतर हा जो आहे तो निवडून घेते आता मी.